माणसं माणसांसारखीच वागतात. लेखक विश्वास दांडेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. प्रकरण 22. अटल बिहारी वाजपेयी. असंच दिल्लीचा मुक्काम. श्रीयुत रामचंद्र विठ्ठल बढे हे वकील मध्य प्रदेशच्या खरगोण मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. साऊथ अव्हेन्यूमध्ये त्यांना मिळालेला फ्लॅट. जेवण अर्थातच बाहेर कुठंही. 2 दिवसांनी बढे साहेब म्हणाले, विश्वास, उद्याची सायंकाळ मोकळी ठेव. अटलजींकडे जायचं आहे. अटलजी तेव्हा ऐन तारुण्यात, लोकसभा सदस्य. त्यांच्या जाहीर सभा मी ऐकल्या होत्याच. बढे साहेबांनी प्रयोजन सांगितलं. मधूनच केव्हा तरी एक संध्याकाळ बढे आणि अटलजी यांची गप्पांची मैफल ठरे. त्या गप्पांमध्ये राजकारण या गोष्टीला मज्जाव होता. नवं काय वाचलं, साहित्यात काय नवं येतं आहे यावरच गप्पा होत. साधारण 6:30ची वेळ. आगत स्वागत झालं. जवान कोण, कुठला, कशासाठी आला आहे, अशी त्यांनी सर्व चौकशी केली. अशा प्रसंगी परिवारात परिचय असे शब्द आवर्जून वापरण्याची प्रथा आहे. आपण कोण, नाव गाव असं सांगितलं की परिवार न चुकता एक प्रश्न हमखास करतो. संघाशी कधी संबंध आला होता का? उत्तर होकारार्थी किंवा नकारार्थी कसंही द्या. आपल्याला त्या प्रवाहात खेचण्यासाठी प्रवचन सुरू होतं. हा अनुभव मी तोपर्यंत अनेकदा घेतला होता. पुढंही घेतच राहिलो. मात्र अटल बिहारी वाजपेयी यांनी असलं काहीही केलं नाही. अर्थातच सारा संवाद हिंदीतून झाला. साहित्याचे संदर्भही बहुतांशी हिंदी, उर्दू. त्यांचे हिंदीतल्या कविता आठवणं, त्याची फोड करून सांगणं, त्या अर्थाची, विरुद्ध अर्थाची, निरनिराळ्या कवींची रचना, या सगळ्यांचा एक सलग प्रवाह सुरू होता. मी हिंदी भाषेच्या प्रांतातच वाढलो. त्यामुळे माखनलालजी चतुर्वेदी, निराला, शिवमंगल सिंह सुमन, हरिवंशराय बच्चन ही आणि अशी नावं मला परिचित होती. पण रसास्वाद अशा स्वरूपाची ती मैफल अगदी अविस्मरणीय. सुमारे तासभर गेला. चहा वगैरे आधी सर्व झालं होतं. मध्येच थांबत अटलजींचा प्रश्न आला, बड़े जी, आपके लिए दोबारा चाय या कुछ ठंडा? आप तो हमारा साथ देंगे नहीं. ये जवान क्या करेगा? बडे साहेबांनी लिंबू सरबत आमंत्रित केलं. मी हसतच, जवान भी नींबू शरबत में शामिल होगा, असं सांगितलं. त्यावर हसत माझ्याकडे पाहत ते म्हणाले, अरे कभी कभार तो महफिल जमाते हो ना. मी उत्तरलो, परहेज नहीं है लेकिन आपको देखते नहीं. अरे भाई, ऐसी भी क्या बात है, चलो आज हमारा साथ दो. त्यानंतर मग पुन्हा कथा, कविता, कादंबरी उर्फ उपन्यास. पुढे चालून पंतप्रधान झालेल्या पण बहुधा मूळ पिंड साहित्य असलेल्या त्या लोकनेत्याचे त्या सायंकाळचे स्वरूप, काव्यानंद, मिश्किल टिप्पणी, एकूण जगण्यातला आनंद उपभोगात इतरांना सामील करून घेणारं असं अगदी देखणं होतं. मर्म बंधातली ठेवही. धन्यवाद.